ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे PM एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण जी सराव मालिका चालू केलेली आहे 5000 प्रश्नांची, त्यातील हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे. ह्यामध्ये एकूण 40 प्रश्नांचा समावेश असणार आहे आणि ते प्रश्न MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 साठी महत्त्वाचे असणार आहेत. आपल्या 5000 प्रश्नांच्या सिरियल मधला हा दुसरा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेतील कलम 21A कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 21A हा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? ऑप्शन ए समानतेचा अधिकार, ऑप्शन बी शिक्षणाचा अधिकार, ऑप्शन सी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि ऑप्शन डी घटनात्मक उपायांचा अधिकार. याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी शिक्षणाचा अधिकार. हे याचं योग्य उत्तर आहे. कलम 21A हा शिक्षणाचा अधिकाराशी संबंधित आहे. आता याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. कलम 21A नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे आणि हा अधिकार 86व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2002 द्वारे संविधानात समाविष्ट करण्यात आलेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कलम 21 जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य. कलम 21 शिक्षणाचा अधिकार. कलम 45 हा 6 वर्षांखालील बालकांच्या संगोपन व शिक्षणाशी संबंधित मार्गदर्शक तत्व. कलम 51A 6 ते 14 वर्षांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. पालकत्व असलेल्या व्यक्तीचे मूलभूत कर्तव्य. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट आहे? खालीलपैकी कोणता राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहे? समानतेचा अधिकार, अस्पृश्यता निर्मूलन, ग्रामपंचायतींचे संघटन, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रामपंचायतींचे संघटन. विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचे आहेत, जेणेकरून तुमचाही सराव होईल आणि तुम्हाला पण समजेल की आपला किती अभ्यास झालेला आहे आणि किती अभ्यासाची गरज आहे. खालीलपैकी कोणता राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहे? ग्रामपंचायतीचे संघटन हे याचे योग्य उत्तर आहे. थोडक्यात माहिती पाहूया आपण. कलम 40 नुसार राज्याने ग्रामपंचायतीचे संघटन करून त्यांना स्वशासनाच्या घटनांप्रमाणे कार्य करण्यासाठी आवश्यक अधिकार द्यावेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा पहा. राज्याची मार्गदर्शक तत्वे भाग 4 कलम 36 ते 51. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 44 समान नागरी संहिता. कलम 48A पर्यावरण संरक्षण. मार्गदर्शक तत्वे सामान्यतः न्यायालयीन अंमलबजावणी योग्य नाहीत. महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, त्याच्यामुळे रिव्हिजन करायचे आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात या विधानांचा विचारात घ्यायचे आहेत. पहिलं विधान, राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने होते. दुसरं विधान, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत नामनिर्देशित संसद सदस्य मतदान करतात. आणि तिसरं विधान, राज्यांच्या विधानसभांतील निवडून आलेले सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात. योग्य विधाने ओळखायची आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. फक्त पहिलं आणि तिसरं हे दोनच विधाने योग्य आहेत. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. थोडक्यात माहिती पाहू. राष्ट्रपतींची निवडणूक मंडळाद्वारे अप्रत्यक्षपणे होते. राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? निवडणूक मंडळाद्वारे अप्रत्यक्षपणे होते. लोकसभा व राज्यसभा यांचे निवडून आलेले सदस्य तसेच राज्यांच्या विधानसभांतील निवडून आलेले सदस्य मतदान करतात आणि नामनिर्देशित सदस्य मतदान करत नाहीत. महत्त्वाचं आहे. राष्ट्रपतींची निवडणूक कलम 54 निवड पद्धत प्रमाणशीर पद्धत प्रतिनिधित्वाची एकल संक्रमणीय मतपद्धती. मतदान गुप्त मतदान. विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करत नाहीत. महत्त्वाचं आहे. विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करत नाहीत. पुढील प्रश्न, पुना करार मुख्यतः कोणत्या प्रश्नाशी संबंधित होता? 1932 ला झालेला पुना करार हा कोणत्या प्रश्नाशी संबंधित होता? ऑप्शन ए भारताच्या फाळणीचा प्रश्न, बी दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाचा प्रश्न, सी प्रांतीय स्वायत्ततेचा प्रश्न आणि ऑप्शन डी भारताच्या औद्योगिकीकरणाचा प्रश्न. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाचा प्रश्न हा पुना करार याच्याशी संबंधित होता.
1932च्या कम्युनल अवॉर्डमध्ये दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. महात्मा गांधी यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 24 सप्टेंबर 1932 रोजी पुना करार झाला. पुना करार कोणामध्ये झाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी पुना करार झाला. कम्युनल अवॉर्ड रॅमझे मॅकडोनाल्ड. पुना करार 1932ला झाला आणि प्रमुख व्यक्ती कोण होत्या पुना करारमध्ये? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघात राखीव जागा, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढील प्रश्न, खालील घटनांचा योग्य कालानुक्रम कोणता? योग्य कालानुक्रम कोणता आहे? बंगालची फाळणी, मुस्लिम लीगची स्थापना, सुरत अधिवेशन, लखनौ करार. योग्य कालानुक्रम कोणता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 1, 2, 3, 4 हा योग्य क्रम आहे. बंगालच्या फाळणीनंतर मुस्लिम लीगची स्थापना झाली, नंतर सुरत अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर लखनौ करार झाला. हा क्रम योग्य आहे. माहिती पाहूया थोडक्यात. या घटनांचा योग्य कालानुक्रम: बंगालची फाळणी 1905ला झाली, त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना 1906ला झाली, सुरत अधिवेशन 1907ला झालं आणि लखनौ करार 1916ला झाला. असा ह्याचा योग्य क्रम आहे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन, मुस्लिम लीगची स्थापना 1906ला ढाका येथे झाली, सुरत अधिवेशन 1907ला झालं आणि लखनौ करार 1916ला झाला. सर्व माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांबाबत योग्य पर्याय कोणता? केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र, त्याच्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे? दोन्ही वृत्तपत्रे महात्मा गांधींनी सुरू केली. केसरी मराठीत तर मराठा इंग्रजीत प्रकाशित होत असे. केसरी इंग्रजीत तर मराठा मराठीत प्रकाशित होत असे. दोन्ही वृत्तपत्रे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केली. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, केसरी मराठीत तर मराठा इंग्रजीत प्रकाशित होत असे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी राष्ट्रीय जागृतीसाठी केसरी आणि मराठी या वृत्तपत्रांचा वापर केला. केसरी हे मराठीमध्ये प्रकाशित होत असे आणि मराठा हे इंग्रजीमध्ये प्रकाशित होत असे वृत्तपत्र. केसरीचा पहिला अंक 1881 आणि या वृत्तपत्रांद्वारे राष्ट्रीय आणि ब्रिटिशांविरोधी विचारांचा प्रचार होत असे. दोन वृत्तपत्रांद्वारे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या खोऱ्याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विचारलेलं आहे. चुकीचं विधान कोणतं आहे? गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर परिसरात होतो. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे. गोदावरी पूर्वेकडे वाहणारी नदी आहे आणि गोदावरी अरबी समुद्राला मिळते. यातील अयोग्य विधान ओळखायचं आहे. सर्वांना उत्तर यायला पाहिजे. सर्वांनी कमेंट करायचे आहेत 3 ते 4 सेकंदात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये, मागील जर प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये गोदावरी नदी या नदीवरती कमीत कमी 2 ते 3 प्रश्न येतात. त्याच्यामुळे गोदावरी नदी ही तुम्ही अभ्यासावायची आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोदावरी नदी अरबी समुद्राला मिळते. हे चुकीचं आहे. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर म्हणजेच नाशिक येथे होतो. ती पूर्वेकडे वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. अरबी समुद्राला नाही, बंगालच्या उपसागराला मिळते. गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी. उगम त्र्यंबकेश्वर. प्रमुख उपनद्या प्रवरा, पूर्णा, मांजरा आणि प्रणहिता आणि गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? योग्य जोडी ओळखायची आहे. वर्धा कृष्णा नदीची उपनदी, प्रवरा गोदावरी नदीची उपनदी, भीमा तापी नदीची उपनदी आणि ऑप्शन डी पंचगंगा ही गोदावरी नदीची उपनदी. योग्य जोडी ओळखायची आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. भीमा ही कृष्णेची प्रमुख उपनदी आहे. पंचगंगा ही कृष्णा नदी प्रणाली आहे. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. वर्धा वैनगंगेसोबत मिळून प्राणहिता नदी प्रणालीचा भाग आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या पर्जन्यमानाबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, कोकणात पर्जन्यमान तुलनेने जास्त असते. दुसरं विधान, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग पर्जन्य छायेत आढळतो. आणि तिसरे विधान, मराठवाड्यात पर्जन्याचे वितरण तुलनेने अनिश्चित आहे. योग्य विधाने ओळखायची आहेत. 3 ते 4 सेकंदात उत्तर कमेंट करा. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1, 2 आणि 3 ही तिन्ही विधाने योग्य आहेत. बघा, महत्त्वाची माहिती पाहूया आपण.
नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीला धडकतात आणि त्यामुळे कोकण आणि सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यमान कमी होत जाते. पश्चिम घाट अधिक पाऊस, पूर्वेकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो आणि मराठवाड्यात तुलनेने कमी व अनिश्चित पर्जन्य असते. प्रमुख पावसाळी वारे हे नैऋत्य मोसमी वारे. पुढील प्रश्न, दख्खन ट्रॅपच्या निर्मितीचा प्रमुख संबंध कोणाशी आहे? दख्खन ट्रॅपच्या निर्मितीचा प्रमुख संबंध कोणाशी आहे? महत्त्वाचा आहे प्रश्न. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ज्वालामुखीय लावाच्या विस्तृत उद्रेकाशी दख्खन ट्रॅप याच्या निर्मितीचा संबंध आहे. दख्खन ट्रॅपची निर्मिती प्राचीन काळातील मोठ्या प्रमाणावरील ज्वालामुखीय लावाच्या उद्रेकातून झाली आहे आणि लाव्हाचे थर एकावर एक साचल्यामुळे पायऱ्यांसारखी भूरचना तयार झाली. प्रमुख खडक बेसाल्ट. महाराष्ट्र दख्खन ट्रॅपचा मोठा विस्तार. बेसाल्ट अपक्षयातून काळी माती तयार होते. काळी माती ही कापूस पिकासाठी अनुकूल आहे. महत्त्वाची माहिती आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी राजकोषीय धोरणाचे साधन कोणते आहे? राजकोषीय धोरणाचे साधन कोणते आहे? रेपो दर, रोख राखीव प्रमाण, सरकारी कर आकारणी आणि खुल्या बाजारातील व्यवहार. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सरकारी कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे साधन आहे. राजकोषीय धोरण हे सरकारच्या महसूल आणि खर्चाशी संबंधित असते. त्यामुळे कर आकारणी हे त्याचे महत्त्वाचे साधन आहे. राजकोषीय धोरण, सरकार, चलनविषयक धोरण, RBI, फिस्कल पॉलिसी, कर, सरकारी खर्च, सार्वजनिक खर्च आणि मॉनेटरी पॉलिसी, व्याजदर, पतपुरवठा आणि तरलता. महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पुढील प्रश्न, RBIने CRR वाढवल्यास इतर परिस्थिती समान असताना सामान्यतः कोणता परिणाम होण्याची शक्यता असते? RBIने CRR वाढवल्यास इतर परिस्थिती समान असताना सामान्यतः कोणता परिणाम होण्याची शक्यता असते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बँकांच्या पतनिर्मिती क्षमतेवर मर्यादा येऊ शकते. CRR म्हणजे बँकांनी त्यांच्या ठेवींचा ठराविक भाग RBIकडे रोख राखीव म्हणून ठेवणे आणि CRR वाढल्यास बँकांकडे कर्ज देण्यासाठी उपलब्ध निधी कमी होऊ शकतो. महत्त्वाचे पॉईंट, CRR वाढ, पतपुरवठा कमी होण्याची शक्यता आणि CRR कमी झाल्यास काय होते? कर्ज देण्याची क्षमता वाढण्याची शक्यता. CRR RBIचे चलनविषयक धोरणाचे साधन. उद्देश, बँकिंग व्यवस्थेतील तरलता व पतपुरवठ्यावर त्याचा प्रभाव होऊ शकतो. पुढील प्रश्न, मानवी विकास निर्देशांक HDI मध्ये खालीलपैकी कोणते घटक विचारात घेतले जातात? HDI मध्ये कोणते घटक विचारात घेतले जातात? आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान, फक्त दरडोई उत्पन्न, फक्त औद्योगिक उत्पन्न, फक्त लोकसंख्येची घनता. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान हे घटक HDI मध्ये विचारात घेतले जातात. HDI हा मानवी विकासाचे 3 प्रमुख आयाम मोजतो. आरोग्य, जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान, शिक्षण, शिक्षणाशी संबंधित निर्देशांक आणि जीवनमान, दरडोई राष्ट्रीय उत्पन्न. HDI प्रकाशित करणारी संस्था कोणती आहे? UNDP. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. HDI प्रकाशित करणारी संस्था कोणती, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? कोणता प्रत्यक्ष कर आहे? GST, सीमा शुल्क, आयकर, उत्पादन शुल्क. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आयकर हा प्रत्यक्ष कर आहे. आयकर हा प्रत्यक्ष कर आहे. कराचा भार ज्याच्यावर पडतो त्याच व्यक्ती किंवा संस्थेकडून तो भरला जातो. प्रत्यक्ष कर, आयकर, कंपनी कर. अप्रत्यक्ष कर, GST, सीमा शुल्क. आणि GST वस्तू व सेवांवरील अप्रत्यक्ष कर आहे आणि कर आकारणी राजकोषीय धोरणाचा भाग आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. मानवी शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य कोणते? रक्त गोठवणे, ऑक्सिजनचे वहन करणे, रोगप्रतिकारक पेशी तयार करणे, पचनक्रिया नियंत्रित करणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऑक्सिजनचे वहन करणे हे मानवी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य आहे. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त प्रथिन आहे आणि ते फुफ्फुसामधून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या विविध ऊतींपर्यंत पोहोचवते. लाल रक्तपेशी ऑक्सिजनचे वहन करतात. पांढऱ्या रक्तपेशी रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तबिंबिका रक्त गोठवणे आणि हिमोग्लोबिन लोहयुक्त प्रथिन. महत्त्वाची माहिती आहे.
व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग प्रोटोझोआमुळे होतो? मलेरिया, क्षयरोग, डेंग्यू की पोलिओ? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मलेरिया हा रोग प्रोटोझोआमुळे होतो. मलेरिया हा प्लाझ्मोडियम या प्रोटोझोआ परजीवीमुळे होतो. त्याचा प्रसार संक्रमित मादी ॲनोफिलस डासांद्वारे होतो. ॲनोफिलस मादी या डासांद्वारे होतो. मलेरिया प्लाझ्मोडियम वाहक मादी ॲनोफिलस डास, डेंग्यू विषाणू एडस डास आणि क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. पोलिओ विषाणूमुळे होतो. क्षयरोग महत्त्वाचा आहे बघा, याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत रोगांविषयी, आणि तो कोणत्या जीवाणूमुळे किंवा कोणत्या विषाणूमुळे होतो अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारले जातात. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याच्यामुळे होतो, लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. पुढील प्रश्न, आम्लवृष्टी म्हणजेच ॲसिड रेन मुख्यतः कोणत्या प्रदूषकामुळे होतो? ॲसिड रेन कोणत्या प्रदूषकांमुळे होतो? ऑक्सिजन आणि नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन, मिथेन आणि हायड्रोजन. 3 ते 4 सेकंदात सर्वांनी उत्तरं कमेंट करायची आहेत. उत्तर आहे ऑप्शन बी, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड या प्रदूषकांमुळे ॲसिड रेन होतो. कोळसा व जीवाश्म इंधन जाळल्यामुळे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड्स वातावरणात सोडले जातात आणि हे वायू वातावरणातील पाण्याशी अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. सल्फर डायऑक्साईड सल्फ्युरिक आम्लाशी संबंध आणि नायट्रोजन ऑक्साईड्स नायट्रिक आम्लाशी संबंधित. आम्लवृष्टी माती, जलस्रोत व वनस्पतींवरती परिणाम आणि जीवाश्म इंधन ज्वलन हे त्याचं प्रमुख कारण असणार आहे ॲसिड रेनचं. पुढील प्रश्न, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1966 संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, हक्क अभिलेखातील नोंदीशी संबंधित तरतुदींचा समावेश महसूल संहितेत करणे हे विधान योग्य आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत हक्क अभिलेख व महसूल नोंदीची व्यवस्था आहे. जमिनीच्या हक्कांमध्ये बदल झाल्यास त्यांची नोंद महसूल अभिलेखात केली जाते. हक्क अभिलेख जमिनीवरील हक्कांची माहिती, फेरफार हक्कातील बदलांची नोंद, 7/12 अधिकार अभिलेख व पिकांशी संबंधित माहिती आणि महसूल अभिलेख जमीन प्रशासनाचा महत्त्वाचा आधार. महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे सर्वांनी प्रश्न व्यवस्थित अभ्यासायचे आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत फेरफार नोंद होण्याची शक्यता आहे? फेरफार नोंद कोणत्या परिस्थितीत होण्याची शक्यता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, जमिनीची विक्री झाल्यानंतर फेरफार नोंद होण्याची शक्यता असते. जमिनीच्या हक्कांमध्ये बदल झाल्यास फेरफार नोंद केली जाते. जमीन विक्री हा त्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. जमीन विक्री, वारसा हक्क, भेटपत्र, वाटणी, हक्क सोड, न्यायालयीन आदेशामुळे हक्कातील बदल केल्यास फेरफार नोंद होण्याची शक्यता असते. पुढील प्रश्न, तलाठीच्या महसूल प्रशासनातील कामकाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक योग्य आहे? तलाठीच्या महसूल प्रशासनातील कामकाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते कार्य योग्य आहे? योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन बी, जमीन व महसूल नोंदीचे संधाकरण आणि संबंधित महसूल कामकाजात सहाय्य करणे हे तलाठीच्या महसूल प्रशासनातील कामकाजाबाबत योग्य आहे कार्य. तलाठी हा गाव पातळीवरील महसूल प्रशासनातील महत्त्वाचा अधिकारी असतो. जमीन व महसूल नोंदी, पीक नोंदी, फेरफाराशी संबंधित कामकाज आणि महसूल विषयक माहितीचे संधारण ही तलाठीच्या कामकाजातील महत्त्वाची क्षेत्रे आहेत. तलाठी हा गाव पातळीवरती महसूल यंत्रणेतील महत्त्वाचा अधिकारी असतो. तहसीलदार हा तालुका पातळीवरील प्रमुख महसूल अधिकारी असतो. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी असतो आणि तलाठीच्या कामात जमीन नोंदी, पीक नोंदी व महसूल विषयक माहितीला महत्त्व असते किंवा ते त्याचं कार्य असतं. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, मूलभूत कर्तव्यांचा समावेश भाग 4A मध्ये होतो. मूलभूत कर्तव्ये 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आणि विधान तिसरं, सध्या संविधानात एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. योग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 1, 2 आणि 3 हे तिन्ही विधाने योग्य आहेत. याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. मूलभूत कर्तव्यांचा समावेश भाग 4A किंवा भाग 4अ मधील कलम 51अ मध्ये करण्यात आला आहे. 42व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे सुरुवातीला
10 कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली आणि नंतर 86व्या घटना दुरुस्तीने एक कर्तव्य वाढवून सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. भाग 4A मूलभूत कर्तव्य, कलम 51A मूलभूत कर्तव्य, 42वी घटना दुरुस्ती 1976, 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये आणि मूलभूत कर्तव्यांची संकल्पना सोव्हिएत संघाच्या राज्यघटनेपासून प्रेरित. महत्त्वाची माहिती आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, धन विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? धन विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? बघा, 3 ते 4 सेकंदात सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी. धन विधेयक केवळ लोकसभेत मांडता येते आणि त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस असणे आवश्यक असते. धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येते आणि ते मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. राज्यसभा धन विधेयकात दुरुस्ती करू शकत नाही, ते केवळ शिफारसी करू शकतात. धन विधेयक कलम 110, फक्त लोकसभा धन विधेयक मांडण्याचा अधिकार, राज्यसभा 14 दिवसात शिफारसीसह परत पाठवते आणि धन विधेयक आहे की नाही हे लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. राज्यसभा धन विधेयक नाकारू शकत नाही. पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी घटनात्मक संस्था आणि संबंधित कलमाची योग्य जोडी कोणती? योग्य जोडी ओळखायची आहे घटनात्मक संस्था आणि संबंधित कलमाची. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वित्त आयोग कलम 280 हे जोडी योग्य आहे. वित्त आयोगाची तरतूद कलम 280 मध्ये आहे. वित्त आयोग केंद्र आणि राज्यांमधील कर महसुलाच्या वाटपाबाबत शिफारसी करतो. वित्त आयोग कलम 280, निवडणूक आयोग कलम 324, संघ लोकसेवा आयोग कलम 315 आणि CAG कलम 148. वित्त आयोग राष्ट्रपतींकडून गठीत केला जातो. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, आंदोलनाचा ठराव मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात मंजूर झाला. विधान दुसरं, करो या मरो हा संदेश महात्मा गांधींनी दिला. आणि विधान तिसरं, हे आंदोलन 1940 मध्ये सुरू झाले. कोणती विधाने बरोबर आहेत आणि कोणती चुकीची आहेत ओळखायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, फक्त 1 आणि 2 ही विधाने योग्य आहेत. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही ऑगस्ट 1942 मध्ये झाली आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस समितीने भारत छोडो हा ठराव मंजूर केला होता. भारत छोडो आंदोलन हे 1942 ला झाले. करो या मरो हे महात्मा गांधींचं विधान आहे. ग्वालिया टँक मैदान सध्याचे ऑगस्ट क्रांती मैदान आहे. 9 ऑगस्ट 1942 ला प्रमुख काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली आणि आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट काय होते तर ब्रिटिशांनी भारत सोडावे हे भारत छोडो आंदोलनाचं वैशिष्ट्य होतं. पुढील प्रश्न पाहूया, सत्यशोधक समाजाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडायचा आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली हे विधान योग्य आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 14 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सामाजिक विषमता तसेच जातीभेद आणि धार्मिक अंधश्रद्धांविरुद्ध जनजागृती करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 मध्ये झाली. त्याचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले होते आणि त्यांचा प्रमुख उद्देश काय होता तर सामाजिक समता हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. तसेच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी कार्य केलेले आहे. गुलामगिरी हे ज्योतिराव फुले यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. महत्त्वाची माहिती आहे, सर्वच प्रश्नांची महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा बघायचा आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिराबाबत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? अष्टविनायक मंदिराबाबत चुकीची जोडी ओळखायची आहे. मोरेश्वर मोरगाव, सिद्धिविनायक सिद्धटेक, विघ्नेश्वर ओझर, वरदविनायक लेण्याद्री. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरदविनायक लेण्याद्री ही चुकीची जोडी आहे. वरदविनायकाचे मंदिर हे महड येथे आहे आणि तर लेण्याद्री येथील गणपतीला गिरिजात्मक असे म्हणतात, त्यामुळे डी ही जोडी चुकीची आहे. मोरेश्वर मोरगाव, सिद्धिविनायक सिद्धिटेक, विघ्नेश्वर ओझर, वरदविनायक महड आणि गिरिजात्मक लेण्याद्री ह्या जोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील नदी प्रणालीबाबत खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रातील नदी प्रणालीबाबत विधाने विचारात घेऊन योग्य विधाने ओळखायची आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन बी, फक्त 1 आणि 2, 3 हे 3 विधाने योग्य आहेत. चौथं विधान हे चुकीचं आहे. कसं काय आपण पाहूया थोडक्यात.
कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर परिसरातील पश्चिम घाटात होतो. कोयना आणि भीमा ह्या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. कृष्णा पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा पूर्ववाहिनी नदी आहे. तिचा उगम महाबळेश्वर परिसरात होतो. प्रमुख उपनद्या आहेत कोयना, भीमा, पंचगंगा आणि घटप्रभा. आणि अंतिम विलीनता म्हणजे ती शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर आहे? सर्वाधिक उंच शिखर आहे, उत्तर आहे ऑप्शन बी, कळसुबाई हे सर्वाधिक उंच शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असून त्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे. कळसुबाई हे कोठे आहे? अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात परिसर येथे आहे. त्याची उंची सुमारे 1646 मीटर आहे आणि सह्याद्री पश्चिम घाटाचा भाग आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसुबाईला ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या मृदा प्रकाराबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? मृदा प्रकाराबाबत योग्य विधान कोणते आहे? 3 ते 4 सेकंदात सर्वांनी कमेंट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर. योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन ए, काळी माती प्रामुख्याने बेसाल्ट खडकाच्या अपक्षयापासून तयार झालेली आहे. हे महाराष्ट्रातील मृदा प्रकाराबाबत योग्य विधान आहे. महाराष्ट्रातील मोठ्या क्षेत्रावर आढळणारी काळी माती बेसाल्ट खडकाच्या अपक्षयाशी संबंधित आहे आणि तिची जलधारण क्षमता चांगली असल्याने ती कापूस, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी उपयुक्त ठरते. काळी माती, तिलाच रेगूर माती असेही म्हणतात, ती बेसाल्ट खडकाच्या अपक्षयापासून तयार झालेली असते. हा मूळ खडक आहे. जलधारण क्षमता तिची तुलनेने जास्त असते आणि कापूस काळ्या मातीतील महत्त्वाचे पीक आहे. कोरड्या हंगामात मोठ्या भेगा पडतात काळ्या मातीला. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? योग्य जोडी ओळखायची आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प, जायकवाडी तापी नदीवरील प्रकल्प, उजनी गोदावरी नदीवरील प्रकल्प आणि तुळशी वर्धा नदीवरील प्रकल्प. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोयना जलविद्युत प्रकल्प ही जोडी योग्य आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदी ही कृष्णेची उपनदी आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दिलेली माहिती सुद्धा महत्त्वाची आहे. कोयना प्रकल्प जलविद्युत, कोयना नदी कृष्णेची उपनदी आहे. जायकवाडी धरण गोदावरी नदीवरील प्रमुख प्रकल्प आहे आणि उजनी हा भीमा नदीवरील प्रमुख प्रकल्प आहे. कोयना प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात जीडीपी आणि जीएनपी यातील मुख्य फरक कोणता आहे? जीडीपी आणि जीएनपी यातील मुख्य फरक कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जीडीपी मध्ये देशाच्या भौगोलिक सीमातील उत्पन्नाचा विचार होतो, उत्पादनाचा विचार होतो जीडीपी मध्ये, आणि जीएनपी मध्ये नागरिकांच्या उत्पादनाशी संबंधित असलेल्या उत्पन्नाचा विचार होतो. लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न पण महत्त्वाचा आहे. जीडीपी आणि जीएनपी यातील फरक. जीडीपी म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत एका विशिष्ट कालावधीत निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य आणि जीएनपी मध्ये देशाच्या नागरिकांच्या उत्पादनातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. आता जीडीपी बघा, जिओग्राफिक टेरिटोरी, जीएनपी नॅशनल ओनरशिप, नॅशनल्स, आणि जीडीपी देशाच्या सीमातील उत्पन्न. जीएनपी परदेशातील नागरिकांचे निव्वळ घटक उत्पन्न समाविष्ट होऊ शकते. जीडीपी व जीएनपी मधील फरक, परदेशातून मिळणारे व परदेशाला दिले जाणारे निव्वळ घटक उत्पन्न. लक्षात ठेवायचे आहे सर्वांनी. पुढील प्रश्न, महागाईच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मागणी वाढून पुरवठा कमी पडल्यास मागणी आधारित महागाई निर्माण होऊ शकते. विधान दुसरं, महागाई म्हणजे वस्तूंच्या सर्व किमती नेहमी समान प्रमाणात वाढणे. विधान तिसरं, महागाईच्या चलनाच्या क्रयशक्तीशी कोणताही संबंध नाही. आणि विधान डी, चौथं विधान, महागाई वाढल्यास पैशाची क्रयशक्ती सामान्यतः वाढते. कोणतं विधान योग्य आहे? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मागणी वाढून पुरवठा कमी पडल्यास मागणी आधारित महागाई निर्माण होऊ शकते. हे महागाईच्या संदर्भात विधान योग्य आहे. जेव्हा अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी उपलब्ध पुरवठ्यापेक्षा जास्त होते तेव्हा मागणी आधारित महागाई निर्माण होऊ शकते आणि महागाई वाढल्यास पैशांची क्रयशक्ती सामान्यतः कमी होते. महत्त्वाचे पॉईंट पाहूया. डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणजे मागणी वाढल्यामुळे, कॉस्ट पुश इन्फ्लेशन उत्पादन खर्च वाढल्यामुळे, महागाई वाढ पैशाची क्रयशक्ती कमी होण्याची शक्यता, आणि सीपीआय ग्राहक स्तरावरील किंमत बदल मोजण्यासाठी महत्त्वाचा निर्देशांक. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता नवीकरणीय ऊर्जा स्रोत नाही म्हटलेला आहे? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, कोळसा की जलविद्युत ऊर्जा? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोळसा हा नवीकरणीय ऊर्जा स्रोत नाही. कोळसा हा
अनविकरणीय ऊर्जा स्रोत आहे, नवीकरणीय नसून अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. तो भूगर्भात तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात आणि त्याचा साठा कसा मर्यादित असतो. सौर ऊर्जा हा नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. पवन ऊर्जा हा पण नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. जलविद्युत हा पण नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. कोळसा हा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे आणि पेट्रोलियम हा सुद्धा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. लक्षात ठेवायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी. पुढील प्रश्न, खालीलपैकी जीवाणूजन्य रोगांची योग्य जोडी कोणती? जीवाणूजन्य रोगांची योग्य जोडी विचारलेली आहे. ऑप्शन ए डेंगू आणि पोलिओ, ऑप्शन बी क्षयरोग आणि टायफॉइड, ऑप्शन सी मलेरिया आणि डेंगू, ऑप्शन डी गोवर आणि पोलिओ. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्षयरोग आणि टायफॉइड. या जीवाणूजन्य रोगांची जोडी योग्य आहे. क्षयरोग आणि टायफॉइड हे जीवाणूंमुळे होणारे रोग आहेत. क्षयरोगाचा कारक हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, तर टायफॉइडचा प्रमुख कारक हा सॅल्मोनेलिया टायफी आहे. डेंगू हा विषाणूमुळे होतो, पोलिओ पण विषाणूमुळे होतो आणि मलेरिया हा प्लाझ्मोडियम परजीवी याच्यामुळे होणारा रोग आहे. पुढील प्रश्न पाहूया. परिसंस्थेतील 10% नियमाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे? 10% नियमाबाबत योग्य विधान कोणते आहे? सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी 3 ते 4 सेकंदात उत्तरे कमेंट करून आपणच आपला अभ्यास किती झाला आहे हे आपण तपासू शकतो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. साधारणपणे एका पोषण पातळीद्वारे सुमारे 10% ऊर्जा पुढील पोषण पातळीपर्यंत उपलब्ध होते. हे विधान योग्य आहे. परिसंस्थेत एका पोषण पातळीवर उपलब्ध असलेल्या ऊर्जेपैकी साधारण 10% ऊर्जा पुढील पोषण पातळीपर्यंत हस्तांतरित होते आणि उर्वरित जी ऊर्जा विविध जैविक प्रक्रियांमध्ये वापरली जाते किंवा उष्णतेच्या स्वरूपात ती नष्ट होते. उत्पादक पहिली पोषण पातळी असते, प्राथमिक उपभोक्ता ही दुसरी पोषण पातळी असते आणि द्वितीयक उपभोक्ता ही तिसरी पोषण पातळी असते. ऊर्जा प्रवाह हा नेहमी एक दिशात्मक असतो आणि अन्न साखळीतील वरच्या पातळीवरती उपलब्ध ऊर्जा कमी असते. पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाच्या संदर्भात 7/12 उतारा प्रामुख्याने कोणत्या 2 महसूल नोंदीशी संबंधित आहे? 7/12 उतारा हा कोणत्या 2 नोंदीशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 हा 7/12 प्रामुख्याने 2 महसूल नोंदीशी संबंधित असतो. 7/12 उतारा हा गाव नमुना क्रमांक 7 आणि गाव नमुना क्रमांक 12 यांच्या एकत्रित स्वरूपाशी संबंधित आहे आणि यात जमिनीच्या हक्कांशी आणि पिकांच्या नोंदीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळते. 7/12 हा अधिकार अभिलेख व पिकांशी संबंधित माहिती दर्शवतो. गाव नमुना 7 हा हक्क आणि धारणा संबंधित माहिती, गाव नमुना 12 यामध्ये पिकांच्या नोंदीशी संबंधित माहिती असते आणि 7/12 महाराष्ट्रातील जमीन व्यवहारात महत्त्वाचा महसूल दस्तऐवज आहे. पुढील प्रश्न, फेरफार नोंदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे जमिनीच्या हक्कातील बदलाची नोंद फेरफार म्हणून केली जाऊ शकते. वारसा हक्कामुळे फेरफार नोंद होऊ शकते आणि जमीन विक्रीमुळे फेरफार नोंद होऊ शकते. योग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर ऑप्शन डी. 1, 2 आणि 3 ही तिन्ही विधाने योग्य आहेत. महत्त्वाचे पॉईंट पाहूया. जमिनीच्या हक्कामध्ये बदल झाल्यास महसूल अभिलेखात फेरफार नोंद केली जाते आणि वारसा, विक्री, भेट, वाटणी तसेच इतर कायदेशीर कारणांमुळे हक्क बदलल्यास फेरफार प्रक्रिया लागू होऊ शकते. फेरफार हक्कातील बदलाची नोंद दर्शवते. वारसा फेरफाराचे एक कारण असते आणि विक्री हे फेरफाराचे एक कारण असते. भेट तसेच वाटणी फेरफार होऊ शकते आणि फेरफार नोंद ही जमीन अभिलेख अद्ययावत ठेवण्याची महत्त्वाची माहिती आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र जमीन महसूल प्रशासनाच्या संदर्भात तलाठी आणि तहसीलदार यांच्यातील योग्य संबंध कोणता? तलाठी आणि तहसीलदार याच्यातील योग्य संबंध कोणता? प्रश्न महत्त्वाचा आहे. योग्य उत्तर सर्वांनी 3 ते 4 सेकंदात कमेंट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. तलाठी हा गाव पातळीवरील महसूल कामकाज करतो तर तहसीलदार हा तालुका पातळीवरती प्रमुख महसूल अधिकारी असतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्याला तलाठी एक्झाम क्रॅक करायची आहे. तलाठी हा गाव पातळीवरती महसूल यंत्रणेतील महत्त्वाचा कर्मचारी तसेच अधिकारी असून जमीन व महसूल नोंदीची कामकाजात भूमिका बजावतो. तसेच तहसीलदार हा तालुका पातळीवरील प्रमुख महसूल अधिकारी आहे. तलाठी गाव पातळी, तहसीलदार तालुका पातळी, जिल्हाधिकारी जिल्हा पातळी आणि महसूल प्रशासन जमीन महसूल व संबंधित शासकीय नोंदीशी संबंधित असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी पर्यावरणीय परिषद आणि ठिकाण यांची योग्य आहे? पर्यावरणीय परिषद आणि त्यांचे ठिकाण. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. अर्थ
सुमित 1992 रिओ डी जानेरो ही जोडी योग्य आहे. 1992ची अर्थ सुमित रिओ डी जानेरो ब्राझील येथे झाली आणि या परिषदेत पर्यावरण आणि शाश्वत विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय व दस्तऐवज पुढे आलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील वनक्षेत्राबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विदर्भातील पूर्व भागात वनक्षेत्राचे प्रमाण तुलनेने अधिक आढळते. विधान दुसरं, कोकणात कोणतेही सदाहरित वन आढळत नाही. विधान तिसरं, महाराष्ट्रातील सर्व वनक्षेत्र केवळ पश्चिम घाटात आहे. आणि विधान तिसरं, विदर्भात वनक्षेत्र पूर्णपणे अनुपस्थित आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. महाराष्ट्रातील विदर्भाच्या पूर्व भागात विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया परिसरात तुलनेने मोठे वनक्षेत्र आढळते. पश्चिम घाट व कोकणात ही विविध प्रकारची वने आढळतात. गडचिरोली महाराष्ट्रातील महत्त्वाचे वनक्षेत्र आहे. चंद्रपूर हे ताडोबा अंधारी परिसरासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम घाट हे जैवविविधतेचा महत्त्वाचा प्रदेश आहे आणि महाराष्ट्रातील वनस्पती हवामान व पर्जन्यमानानुसार विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.